काही आशियाच्या घरी पुरुषसंबंध आहे. इथं जर परमेश्वराला अनुसरण सिद्धीला नेलं आणि जसं जसं आचरण केलं, पुरुषसंबंधी 12 वर्षाची घरी भरल्याबरोबर परमेश्वर उतावळे आहेत. त्याला भेटण्यासाठी परमेश्वर उतावळे आहे. म्हणून कोण्या श्रीमंताच्या घरी लेकरू नाही ऐशिया मायेच्या पोटी जन्म होते. लेकरू म्हणजे दुसरं लेकरू नाही आहे. मागे लेकरू झालं की पुढे येणार नाही. म्हणता येत नाही का वंशाला देवा नवसाला एक झालाय, आपण आपल्याला म्हणतो. ठीक आहे, एक देवा नवसाला झालेला आपण आपल्याला म्हणतो. तर लेकरू नाही ऐशिया लेकरू म्हणजे मागेही झालेलं नाही पुढेही नाही होणार. अशा मातेच्या पोटी या पुरुषसंबंधी या पुरुषाला जन्माला घालतात. का म्हणून लेकरू नाही, का म्हणून आणि केले स्नेह वाटेल म्हणून. दुसरं जर लेकरू असलं तर स्नेह ममता येते विभाग घेईल. याच्या ठिकाणी कमी ममता नाही. आईची सर्वच लेकरं असतात, त्यात एखादं लेकरू असं असतं की आईचं त्याच्यावर जास्त प्रेम असतं. असं लेकरू असतं. म्हणजे दोन जर असतील तर स्नेहाची मातेचे जे स्नेह आहे ते मातेच्या स्नेहाची विभागणी होईल. म्हणून तो म्हणतो की लेकरू का म्हणून तर ममता जी आहे ती ममता मातेची विभागील आणि याच्यावरची ममता कमी होईल. म्हणून अशा मातेच्या पोटी पुरुषमंद्या पुरुषाला परमेश्वर जन्माला घालतात. सासू नाही मग लेकरू नाही ऐशिया मातेच्या पोटी जन्म होती का स्नेहाची विभागणी होईल. मग का